नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. आपण आता नीरा नदीच्या उगमस्थानी आहोत. वरंदा घाट पुणे जिल्ह्याच्या बाजूला ज्या ठिकाणी उतरतीला शिरगाव आहे, त्या शिरगावपासून एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच आपल्याला या ठिकाणी पोहोचता येतं. आपण आज या नीरा नदीच्या उगमस्थानाचं आपणा सर्वांना दर्शन देत आहोत. हा नीरा नदीच्या उगमाचा परिसर आहे. अत्यंत या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. अत्यंत पवित्र असं स्थळ की जे लाखो एकर जमीन बागायती करतं, लाखो लोकांना पाणी पुरवतं, अशी ही पवित्र अशी नदी या ठिकाणी उगम पावते. वरंदा घाटाच्या शिरगावपासून हे एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच हे स्थळ आहे. ज्यावेळेस आपण वरंदा घाट पुणे जिल्ह्याच्या बाजूला उतरायला लागतो, त्यावेळेस शिरगावपासून एक 10 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हे पवित्र असं स्थळ आहे. परंतु या पवित्र स्थळाची अशी दुरावस्था झालेली आहे. नदीचा श्वास या ठिकाणी कोंडलेला आहे. हे पवित्र ठिकाण खरं तर जे साखर कारखाने या नदीच्या पाण्यावर चालतात, मग सोमेश्वर असेल, माळेगाव असेल, इंदापूर असेल, किंवा ज्या ज्या हजारो सिंचन योजना या नीरा नदीवर आहेत, त्या सर्वांनी मिळून या परिसराचा जर विकास केला, या परिसरामध्ये एक दुर्मिळ असा हजारो शेकडो वर्षाचा औदुंबर वृक्ष आहे. आणि हे ठिकाण जर या ठिकाणी काही गोष्टी सुव्यवस्था केली तर निश्चितपणे एक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी या वरंदा घाटात तयार होईल. अशी ही दुरावस्था झालेली. याची स्वच्छता काही मंडळांनी जर या ठिकाणी येऊन केली, हा नदीचा उगम निश्चितपणे पवित्र असं स्थळ हे विकसित होईल. तर जे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांनी या परिसराचा सुशोभीकरण, विकास करण्यासाठी मोलाचा असा सहभाग द्यावा. असं हे पवित्र स्थळ नीरा नदीचा हा उगम, सुंदर असं हे स्थळ आपण समोर बघताय. हा वरंदा घाट आहे. वरंदा घाटापासून शिरगाव आहे आणि शिरगावपासून काही एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर एक उत्तरेकडे पाऊलवाट जाते. त्या पाऊलवाटेवर तुम्हाला हे स्थळ पाहता येईल. या ठिकाणी अशी बारव, सुंदर अशी बारव या ठिकाणी बांधण्यात आलेली, पुरातन, त्याची काहीशी पडझड झालेली आहे, ती दुरुस्त करता येईल असं हे पवित्र असं स्थळ आज आपण बघतोय. वरंदा घाटाच्या माथ्यावर एक शिरगाव आहे. त्या शिरगावपासून आपण डाव्या बाजूला गेलो की सिमेंटचा रस्ता सुरू होतो आणि तिथं एक शिवपार्वती नावाचं घर आहे. त्या घरापासून पुढं एक टॉवर दिसतो. त्या टॉवरपासून एक पाऊलवाट सुरू होते. साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला या नीरा नदीच्या उगमस्थानी जाता येतं. अत्यंत निमुळती अशी वाट त्या ठिकाणी आहे. त्या वाटेने आपण 15 ते 20 मिनटं चालत गेलं की नीरा नदीचा उगम त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. काहीसा एक 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रॅकही त्या ठिकाणी तुम्हाला हौसी पर्यटकांना करता येईल. समोर सुंदर असा मोहनगड आपल्याला त्या ठिकाणाहून दर्शन होतं.
आणि आपण चालत चालत वाट काढत झाडांच्या वेलींच्या गर्दीतून आपण नीरा नदीच्या उगमापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. तर निश्चितपणे एक सुंदर असा 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रॅकही या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि पुढे गेल्यानंतर सुंदर असं नीरा नदीचं. नमस्कार, शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. हा, जाऊया. हा, घेतो.